ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर आता आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे। तर आता स्वतः रविराज प्रिया ही त्यांची खरी मुलगी नाही तर सायली आहे हे सर्व सुभेदारांसमोर आणणार आहेत। तर आता जेव्हा रविराज स्वतः प्रिया नाही तर सायली त्यांची मुलगी आहे या सत्याचा धमाका करण्यासाठी चाललेले असतात, त्यांचा आता जबरदस्त ॲक्सिडेंट होणार असतो। तर आता तो ॲक्सिडेंट घडला की तो प्रियाने घडवला। तर आता रविराज सर्व सुभेदारांसमोर सत्य कसं घेऊन येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे नागराज प्रियाला धमकवत असतो की जर तू असंच आम्हाला ब्लॅकमेल करत राहिली तर जे गाठोडं सायलीचं आहे ना ते गाठोडं मी सर्वांसमोर घेऊन येईल आणि मी दादासमोर घेऊन येत त्याला सर्व काही सत्य सांगेन। म्हणजे तूच आम्हा सर्वांची फसवणूक केली आहे आणि आता स्वतः खोटी मुलगी बनून आमच्या घरामध्ये राहत आहे। तेव्हा तिथे प्रिया खूप घाबरते आणि ती विचार करते की हा नागोबा आता काहीही करू शकतो, याला अद्दल घडवावी तर लागेलच, पण त्याआधी मला गाठोडं कुठेतरी लपवावं लागेल। तेव्हाच आता प्रिया एक डबा आणते आणि त्या डब्यामध्ये गाठोडं लपवायला निघालेली असते। इतक्यातच तिथे रविराज येतात आणि रविराज प्रियाला विचारतात की काय झालं तर मी, तू काय करत आहेस? तिथे प्रिया जराशी घाबरते। तेव्हाच तिच्या हातातील डबा खाली पडतो। तेव्हा प्रिया रविराजांना विचारते काय झालं बाबा, तुम्ही आणखीन झोपला नाहीत का? इकडे कसे काय आलात? तेव्हा रविराज म्हणतो मी झोपण्यासाठीच निघालो होतो, परंतु मला तुमची लाईट्स ऑन दिसल्या म्हणून मी इकडे आलो। तू झोपली नाहीस का अजून? तर तिथे प्रिया थोडीशी घाबरते कारण तो डबा खालती पडलेला असतो आणि त्या डब्यामध्ये खूप महत्त्वाचा पुरावा असतो। तेव्हा रविराज विचारतात की हा डबा कसला आहे आणि तू हा डबा रूममध्ये कशासाठी घेऊन आली आहेस? तेव्हा तिथे प्रिया आता घाबरलेली असते आणि ती खोटं सांगते की नाही बाबा, ज्या गोष्टी मला लागत नाही त्या गोष्टी मी या डब्यात ठेवून देणार होते आणि फेकूनच देणार होते, परंतु सुमन काकी झोपली आहे ना, मग इतक्या रात्री त्यांच्याजवळ हा डबा कसा द्यायचा, म्हणून मी तो इथेच ठेवला। बाबा आपण आता गप्पा मारायच्या का? मला ना झोप येत नाहीये। तेव्हा रविराज म्हणतो एक मिनिट थांब, त्या डब्यामध्ये काहीतरी आहे, बहुतेक त्यामध्ये कसलं तरी गाठोडं आहे वाटतं। तर आता रविराज हळूहळू जसा त्या डब्याच्या जवळ जात असतो तसा प्रियाला घाम फुटत असतो, तिच्या पायाखालची जमीनच सरकते। तर आता रविराज जेव्हा ते गाठोडं उचलतो तर त्यामध्ये प्रतिमाने तन्वीला दिलेली एक छोटीशी चेन आणि तिचा लहानपणीचा फोटो असतो। तर आता त्या सर्व काही वस्तू रविराज हळूहळू उचलत असतो। रविराजला हळूहळू सर्व काही गोष्टी आठवत असतात आणि ते सर्व फोटो आणि ती चेन वगैरे पाहून रविराज खूप इमोशनल होतो। तेव्हा रविराज प्रियाला म्हणतो या तर माझ्या प्रतिमाने तन्वीला दिलेल्या वस्तू आहेत। तर प्रिया आता रविराजांच्या हातातील तो फोटो घेत असते। तेव्हा रविराज म्हणतात का ग काय झालं तन्वी? तेव्हा रविराजांचे लक्ष त्या फोटोच्या मागच्या बाजूला जातं, तर तिथे प्रिया हे नाव लिहिलेलं असतं आणि रविराज विचारतात की तन्वी यावरती प्रिया असं नाव का लिहिलं आहे? तेव्हा प्रिया म्हणते बाबा आश्रमात माझं मधुभाऊंनी नाव प्रिया ठेवलं होतं ना, म्हणून त्यांनी लहानपणी तेच नाव लिहिलं आहे। तेव्हा रविराज विचारतो परंतु याच्यावरती तर तन्वी नाव असायला हवं होतं ना। तिथे रविराजला थोडीफार गडबडच वाटत असते। तर रविराज आता तिथे पाहतात तर एक खूप मोठा चमत्कारच होतो। तर आता त्या फोटोवरती प्रिया नावाची जी चिठ्ठी चिटकवलेली असते ती थोडीफार निघालेली असते। तेव्हा रविराज यांचं लक्ष त्याकडे जातं आणि आता ती चिठ्ठी जेव्हा रविराज काढतात तेव्हा त्यांना त्यावरती सायली असं नाव दिसतं आणि रविराज अचानकपणे हादरतात। तर तिथे प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते, प्रियाला आता घाम फुटलेला असतो। तर आता रविराज यांच्या समोर सायलीसोबतच्या घालवलेले प्रत्येक क्षण उभे राहतात। तेव्हा आता रविराजांच्या डोळ्यात अश्रू येतात। तर आता सायलीसोबत घालवलेल्या क्षणांची आठवण आल्यावरती रविराजांना आठवतं की प्रत्येक वेळेस पूर्णाई असू दे, कल्पना असू दे आणि स्वतः रविराज सुद्धा असू देत, त्यांना सायलीमध्ये प्रतिमाचे गुण दिसत असतात। तर रविराजांना प्रश्न पडलेला असतो की आतापर्यंत प्रियामध्ये प्रतिमासारखा एकही गुण का दिसला नाही? तर आता त्याच प्रश्नाचं खरं उत्तर रविराज यांना इथे मिळालेलं असतं आणि त्यांना खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो की सायली हीच त्यांची खरी मुलगी आहे, तीच खरी तन्वी आहे। रविराज आता पेटून उठलेले असतात आणि ते रागाच्या भरात प्रियाच्या अंगावरती जातात आणि ते प्रियाला विचारतात की माझा आणि प्रतिमाचं रक्त असलेली सायली मी फक्त तुझ्यामुळे ओळखू शकलो नाही,
तर आता रागाच्या भरात रविराज प्रियाच्या 2-3 कानफाटात मारतो. तर आता प्रिया खूपच घाबरलेली असते. एकीकडे नागराजने दिलेली धमकी आणि त्यामुळेच तिने पुरावे लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु तिचा प्रयत्न पूर्णपणे फसल्याने सगळं प्रकरण प्रियाच्या अंगलोट आलेलं असतं. तर चिडलेले रविराज आता प्रियाला म्हणतात की मी आता तुला सोडणारच नाहीये. माझ्या खऱ्या मुलीला तिला तिच्या बापाचं प्रेम देता आलं नाही आणि माझ्या खऱ्या मुलीकडून मला कधीच तिचं प्रेम मिळवता आलं नाही. हे सगळं आणि सगळं फक्त तुझ्यामुळेच झालं आहे. प्रत्येक वेळेस आम्हाला विचार पडायचा की आम्हाला प्रत्येक वेळेस तुझ्यामध्ये प्रतिमाचा गुण का दिसत नाहीये, परंतु तो गुण आम्हाला सायलीमध्ये दिसत होता. सायलीच आमची खरी मुलगी होती. तू आम्हा सर्वांची खूप मोठी फसवणूक केली आहे. तुला तर मी आता सोडणारच नाही. तुला जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी शांतच बसणार नाही. तू एका मुलीला त्याच्या बापापासून तोडलं आहे. तुला याची शिक्षा मिळायलाच पाहिजे, परंतु याची शिक्षा मी तुला देणार नाही. याची शिक्षा मी तुला कायद्याद्वारे देणार. रविराज आता खूप रागात असतात आणि ते रागाच्या भरात आणखी प्रियाला 2 कानफाटात देतात. प्रियाला तिच्या चुकांची जाणीव झालेली असते. रविराज सायलीसाठी खूप रडत असतात. प्रिया रविराजांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. इतक्यातच रविराज तिच्यावरती चिडतात आणि ते म्हणतात, तू मला नेहमीच माझ्या मुलीच्या म्हणजे सायलीच्या विरोधात भडकवत राहिलीस, कारण मला तिच्या आणखीन जास्त जवळ जाता येऊ नये आणि तीच माझी मुलगी आहे हे कळू नये. मी तुझ्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. तर आता रविराज मोठमोठ्याने सुमन आणि नागराज यांना मोठमोठ्याने हाका मारून खालती बोलवून घेतात. तेव्हा नागराज विचारतो की दादा काय झालं, आणि तेव्हा रविराज म्हणतो की ही माझी खरी मुलगी नाहीये. हे ऐकल्यावरती आता नागराजला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. खरं तर प्रियाला घाबरवण्यासाठी नागराजने नाटक केलेलं असतं, परंतु सगळं प्रकरण त्यांच्याच अंगलोट आलेलं असतं. तेव्हा तिथे सुमन म्हणते की काय भाऊजी तुम्ही काय म्हणताय. तेव्हा रविराज सांगतात की हो सुमन, ही आपली खरी तन्वी नाहीये आणि आपली खरी तन्वी आहे ती म्हणजे सायली. आणि तू हे बघ, यामध्ये प्रतिमाने दिलेले सायलीचे फोटो, लॉकेट आणि इतर काही आहे. आणि या नीच प्रियाने त्या फोटोच्या मागे एक चिठ्ठी चिटकवून तिथे तिचं नाव लिहिलं होतं, ते म्हणजे आपल्याला फसवण्यासाठी. परंतु आता देवाच्या कृपेने तिने हे नाव चिटकवलं आहे. माझ्या लक्षात आल्यावरती मी जेव्हा ते पाहिलं तर मला त्यामागे सायलीचं नाव दिसलं. तर आता तिथे रविराज म्हणत असतात, आता काहीही झालं तरी मी थांबणार नाहीये. मी आत्ताच्या आता सुभेदारांच्या घरी जातो आणि आता सायलीच माझी आणि प्रतिमाची खरी मुलगी आहे, म्हणजेच खरी तन्वी आहे हे सर्वांना सांगतो. आणि आता तेव्हाच सर्वांसमोर या नीच प्रियाला पोलिसांसमोर देतो. आता जे काही करेन ते मी कायद्याने करेन. तेव्हा सुमन म्हणतो, हो भाऊजी काय करताय. तेव्हा आता रविराज म्हणतात की हो, मला आता माझ्या मुलीला लेकीला भेटायला जायचं आहे आणि तेही आत्ताच. मी माझ्या सायलीला भेटणार आणि तिला ओरडून ओरडून सांगणार की मीच तिचा खरा बाप आहे. नाही सुमन, मला आता शांत बसवत नाहीये. असं म्हणत रविराज आता फटाफट त्याची गाडी काढतो आणि सुभेदारांच्या घराकडे निघतो. तर तिथे प्रिया आता खूप घाबरते आणि ती स्वतःशी म्हणत असते, मला ज्या गोष्टीची भीती होती आता तीच गोष्ट घडली आहे आणि हा रविराज किल्लेदार मला आता काही सोडणार नाही. याने जर सुभेदारांच्या घरी सायलीच खरी तन्वी आहे हा बॉम्ब फोडला तर मला जेलमध्ये जावं लागेल. रविराज किल्लेदार हा स्वतः वकील आहे आणि अर्जुन सुद्धा वकील आहे आणि हे दोघे जण मिळून मला तर फाशीच देतील. असं म्हणत लगेच प्रिया आता रविराजांचा पाठलाग करते. तर इकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात आणि तोपर्यंत रविराज इकडून निघालेले असतात. रविराजांना सायलीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात. रविराज मनामध्ये विचार करतात की आता सायलीच माझी खरी मुलगी आहे. प्रत्येक वेळेस माझ्या भावना तिला आणि तिच्या भावना मला समजत होत्या, तेही आम्ही एकमेकांशी काही न बोलता. प्रत्येक दुःखामध्ये तिनेच माझी साथ निभावली आणि जेव्हा जेव्हा सायलीला काम करताना पाहिलं आहे तेव्हा मला तिच्यामध्ये सर्व प्रतिमासारखंच सर्व काही वाटलं. देव मला प्रत्येक वेळी योग्य संकेत देत होता, परंतु त्या संकेताचा पाठलाग न केल्यामुळे मला माझ्या मुलीपासून दूर राहावं लागलं. तर आता तोपर्यंत प्रियाने नागराजला सांगितलेलं असतं की हे बघा, जर आता या किल्लेदाराने सर्वांसमोर सत्य सांगितलं तर मी कबूल करेन की मी त्यांची खरी मुलगी नाहीये, परंतु या सर्वांमध्ये मी तुम्हाला आणि महिपतला सुद्धा अडकवेन आणि त्यांना सांगेन की तुम्हीच मला खोटी तन्वी बनवून तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे रविराजांच्या आयुष्यामध्ये आणलं
आणि त्यानंतर मला खोटं बोलून खोटी साक्षीही द्यायला लावली. तर इकडे प्रियाने नागराजचा जीव टांगणीला लावलेला असतो. तर आता नागराज फोन करून महिपतला हा घडलेला सर्व प्रकार सांगतो. तर इकडे रविराज मनामध्ये विचार करत असतो की सायली बाळा मला माफ कर. मला आतापर्यंत तू माझ्यासोबत असली की मला खूप भारी वाटायचं, परंतु तू अर्जुनसोबत लग्न करून आली आणि मग आपल्यामध्ये सगळं काही बिनसलं. मी कधीच तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही. मी सतत त्या प्रियाच्या बोलण्यामध्ये येऊन तुझा तिरस्कार करत राहिलो, परंतु आता ही शेवटची वेळ. मी यानंतर तुला कधीच सोडून जाणार नाही. तर आता रविराज खूप आतुरलेले असतात. ते फक्त सायलीच्या तोंडून बाबा हा शब्द ऐकण्यासाठी. त्याला सायलीच्या तोंडून प्रेमाची बाबा म्हणून हाक ऐकायची असते. रविराजांना राहवतच नाही. ते आता लगेचच सुभेदारांच्या घरी फोन करतात. तो फोन अश्विन रिसीव्ह करतो. तर रविराजांचा आवाज ऐकल्यावर अश्विनला जरा आश्चर्य वाटतं, परंतु रविराज जरा रडक्या आवाजाने बोलल्यामुळे अश्विनला थोडी भीतीच वाटते. तेव्हा रविराज म्हणतात की तिथे जवळ सायली आहे का. तेव्हा अश्विन घाबरत घाबरत तो फोन सायलीकडे देतो. तेव्हा तिथे पूर्णा प्रताप अश्विनला विचारतात की काय झालं. तेव्हा अश्विन म्हणतो काय माहिती, रविराज काकांना सायली वहिनीशी काहीतरी बोलायचं आहे आणि रविराज काकांचा आवाज मला रडल्यासारखा येतोय. तेव्हा पूर्णाजी खूप घाबरते. तिच्या डोक्यात विचार येतो की रविराज अचानक असं का वागत होता, त्याला काय झालं असेल. सायली तिच्या हातातील आहे ते काम तिथेच सोडते आणि लगेचच फोन रिसीव्ह करते आणि सायली रविराजांना म्हणते की काय झालं सर, तुम्हाला माझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा रविराज रडत असतात आणि ते म्हणतात हो सायली, मला खूप मोठं सत्य समजलं आहे आणि मला सर्वात आधी ते सत्य तुला सांगायचं आहे. तेव्हा सायली म्हणते की बाबा तुम्हाला सर तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते पटकन सांगा ना. तेव्हा आता रविराज म्हणतो की बाळा तूच माझी तन्वी. असं म्हणणारच तो इतक्यातच समोरून एक ट्रक खूप वेगाने आलेला असतो आणि तिथेच रविराजांचा ॲक्सिडेंट होतो. तर आता खरं तर रविराजांचा तो ॲक्सिडेंट प्रिया नागराज यांनी घडवून आणलेला असतो की जेणेकरून रविराज सुभेदारांच्या घरी पोहोचू नये आणि सायलीच त्यांची खरी मुलगी आहे हे सत्य कोणालाही कळू नये. तर आता तरीसुद्धा रविराज देवकृपेने या संकटातून वाचणार का आणि त्यानंतर सुभेदारांसमोर सायलीच त्यांची खरी मुलगी असल्याचे उलगडून ते प्रियाला जेलची शिक्षा मिळणार का हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.